नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की स्वरा ही एनजीओतून बाहेर पडून थेट आता शुभंकरला भेटायला चाललेली असते आणि ती शुभंकरला जाऊन डायरेक्ट सत्याचा उलगडा करणार असते, कारण मी मल्हार गुरुजींचीच मुलगी आहे असे त्याला सांगणार असते. तर रस्त्यात तिला एक माणूस भेटतो. ती त्याला विचारते, काका तुम्हाला एक असं मोठं हॉटेल माहीत आहे का, ज्याच्यासमोर सिक्युरिटी गार्ड वगैरे असतं ते. तर लगेच ते काका म्हणतात, हो मला असं एक हॉटेल माहीत आहे, परंतु ते इथे नाही कारेगावला आहे. मग ते काका तिला लगेच हात करून पत्ता सांगत असतात. तर लगेच स्वरा म्हणते ठीक आहे आणि ते लगेच निघून जातात. तर स्वरा पुन्हा भरकटत इकडे तिकडे ते हॉटेल शोधू लागते. तर तेवढ्यात तिला श्यामल बघते आणि म्हणते, ही तर स्वरा आहे, म्हणजे माझी सोन्याची अंड देणारी कोंबडी. आणि कुठे चालली ही. लगेच स्वराचा हात पकडते आणि स्वरा तिला बघून खूप घाबरते आणि लगेच म्हणते, अरे बापरे, कानात एवढे मोठे कानातले घालून कुठे चालली. तर लगेच स्वरा म्हणते, मामी मला जाऊ दे, मी माझ्या बाबांना भेटायला चाललेले आहे. त्यावर लगेच श्यामल म्हणते, नाही नाही, मी तुला असं सोडणार नाही. लगेच स्वराचा हात धरते आणि तिला ओढतच नेते आणि ती ज्या हॉटेलवरती थांबलेली असते ना, तिथे स्वराला ती घेऊन जाते. आणि तिथे गेल्यानंतर ती स्वराला विचारते, काय ग, एवढी कुठे चालली होती तू, सांग पटकन मला कुठे चालली होती. तर स्वरा लगेच विचार करते, या मामीपासून सुटका करायची असेल तर हिला काहीतरी सांगावंच लागेल. तर लगेच स्वरा तिला सांगते, मी माझे बाबा नाही का शुभंकर, त्यांना भेटायला चालले होते. मला त्यांच्याबरोबर यूएसला जायचं आहे ना, म्हणून. आणि तेच माझे बाबा आहे. त्यांनी काय ते DNA टेस्ट केलेली आहे ना, परंतु ते मल्हार गुरुजीमध्ये आले आणि त्यांनी काहीतरी घोळ घातला. नाहीतर माझे बाबा खूप मोठे बिझनेसमॅन आहे आणि ते मला अमेरिकेला घेऊन पण जाणार आहे. म्हणून मी NGOमधून पळून त्यांना भेटायला चाललेली आहे. मामी, तू माझं एक काम करशील प्लीज, माझी व त्यांची भेट घडवून आणशील का. माझ्यासाठी एवढं कर ना गं मामी, असे श्यामलला म्हणत असते. त्यावर लगेच श्यामल विचार करते आणि म्हणते, ही तर सोनं सोनं आहे, सोनं, सोन्याची कोंबडी अंड देणारी. त्यामुळे मला इकडूनही पैसा उकळता येईल आणि तिकडून मोनिकाकडूनही पैसा उकळता येईल. तर लगेच श्यामल म्हणते, हो तू इथेच थांब, मी तुला भेट घडवून देईन आणि लगेच मी एक फोन करून आले, असे म्हणते. आणि ती लगेच मोनिकाला फोन करते आणि तिकडे काय घडले आहे, सर्व काही काय चालू आहे याची विचारपूस करण्यासाठी लगेच घरातून बाहेर पडते आणि स्वराला तिथेच थांबायला सांगते. त्यानंतर इकडे मल्हार व शुभंकर दोघेही पोलीस स्टेशनमध्ये स्वराला शोधण्यासाठी आलेले असतात व दोघांमध्ये खूप भांडणं जुपलेली असतात. तर शुभंकर पोलिसांना म्हणतो, तुमच्या सांगण्यावरून आम्ही त्या स्वराला NGOमध्ये ठेवलं आणि कशी कशी गायब झाली मला माहिती आहे. या मल्हारनेच तिला तिथून गायब केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही याला पकडा. त्यावर मल्हार म्हणतो, स्वराला मी पळवलं नाही, मला नक्की खात्री आहे स्वराला तूच पळवलेलं आहे. असे दोघांमध्ये खूप भांडणे जुपतात. तर भांडणे खूप वाढतात. तर लगेच पोलीस म्हणतात, शांत बसा, बाद झाले तुमची भांडणे. असे जर दोघेच भांडत बसले ना, तर आपण स्वराला शोधू शकत नाही. आपण CCTV फुटेजमध्ये बघू स्वरा कुठे गेली, नाहीतर तुमच्या दोघांवरतीच पोलीस केस करेल बरं का मी. पोलीस दोघांनाही खडसावतात आणि शांत बसायला लावतात. आता CCTV फुटेज मागवलेलं आहे, त्यामुळे आपण शांतपणे ते पाहून घेऊया आणि त्यानंतरच मार्ग निघेल की स्वरा कुठे गेली आहे आणि तिला कोणी पळवलेलं आहे. त्यामुळे आता मला तुमच्या दोघांमध्ये अजिबात वाद झालेला चालणार नाही, असे पोलीस त्या दोघांनाही सांगतात. तर इकडे विक्रम मोनिकाला फोन करतो आणि म्हणतो, काय चालू हे, एवढीशी छोटी मुलगी त्यांना सांभाळली नाही का. तर लगेच मोनिका म्हणते, अरे डॅडा, स्वरा शुभंकरकडे पण नाहीये, कुठे गेली काय माहिती, कुठे पोचली ती. त्यावर लगेच विक्रम म्हणतो, मग कुठे गेली स्वरा. तर लगेच मोनिका म्हणते, डॅडा मी तुला नंतर फोन करते, मला ती श्यामल सारखी सारखी फोन करते, मला बघू तरी दे कोण काय म्हणते ती. तर लगेच ती विक्रमचा फोन बंद करते आणि श्यामलचा फोन घेते. तर लगेच श्यामल म्हणते, वा मॅडम, तुम्ही स्वतःचं ओझं दुसऱ्याच्या डोक्यावर मारायला निघाला की आहे. मस्त स्वराला तो बाबा शोधून दिलाय, शुभंकर ठाकूर, आणि तिला डायरेक्ट अमेरिकेला पाठवता की काय. बापरे, एवढ्या लांब, खूपच छान काम केलंय तुम्ही. तर लगेच मोनिका म्हणते, हे सर्व तुला कसं कळलं, मला लवकर सांग. तर लगेच श्यामल म्हणते, त्याचा काहीतरी मोबदला द्यावा लागेल, असं नाही सांगणार मी.
त्यावर मोनिका म्हणते, हो मिळणार तुला मोबदला, परंतु तिथे काय घडले आहे ते सर्व मला कळायला हवे. तर लगेच श्यामल म्हणते, हो सांगते मी. आणि मला ती स्वरा रस्त्याने जाताना भेटली. शुभंकर ठाकूरला भेटायला चालले असे म्हणत होती आणि मला त्याच्याकडे घेऊन चल असेही म्हणते. तर परंतु मला काय मोबदला मिळणार आहे? तर लगेच मोनिका म्हणते, मी तुला जे काही द्यायचं आहे ते देणार आहे, परंतु मी तिला जो पत्ता देते ना तिथे तू तिला घेऊन ये. तो माझ्या डॅडाचा पत्ता आहे, तो शुभंकर ठाकूरचा आहे असे सांग आणि मला व्हिडिओ कॉल करून दाखव बरं. तर लगेच श्यामल व्हिडिओ कॉल करते आणि स्वराला दाखवते. तर मोनिकाला लगेच धक्का बसतो की स्वरा खरंच श्यामलकडे असते. त्यानंतर श्यामल लगेच स्वराला म्हणते, चल आपण तुझ्या बाबांकडे जाऊ, सांग बरं तुझ्या बाबांचा पत्ता. तर लगेच स्वरा सांगत असते, असे हॉटेल आहे आणि त्याच्यासमोर खूप गार्ड्स असतात. तर लगेच तेवढ्यात श्यामलला मोनिकाकडून पत्ता येतो. तर लगेच श्यामल म्हणते, हो ठीक आहे, म्हणजे तुझ्या बाबांचं हॉटेल कारेगावला आहे, आपण तिकडे लगेच जाऊया. मग लगेच त्या दोघी तिकडे जाण्यासाठी निघतात. तर लगेच श्यामल म्हणते, परंतु स्वरा तू मला एक प्रॉमिस करशील का? तू तुझ्या बाबांकडे गेल्यावर त्यांना सांगशील का मला व तुझ्या बहीण भावंडांना सर्वांना अमेरिकेला घेऊन जायचं म्हणून? हे ऐकून लगेच स्वरा विचार करते, ही मामी एवढी कशी चांगली वागते आणि ही मला खरंच बाबांकडे घेऊन चालली की हिच्या मनात काहीतरी काळं भेरं दिसतंय. परंतु मी काय करू, मला जावंच लागेल शुभंकर ठाकूरकडे यांच्याकडे आणि त्यांना सर्व काही सत्य सांगायचं आहे मला. त्यामुळे मी काय करू, मामीबरोबर जाऊ की नको असा ती विचार करत असते. आणि लगेच हे सर्व सत्य सांगण्यासाठी मला मामीची मदत घ्यावीच लागेल आणि जर मामीने काही केलं तर मी रस्त्यातच आरडाओरडा करेन आणि लगेच तिथून पळून जाईल. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये सर्वजण CCTV फुटेज चेक करत असतात आणि CCTV फुटेज चेक करत असताना जे चित्र त्यांना दिसते ना ते बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण स्वरा ही कोणी दुसरं तिसरं कोणीही पळून नेलेली नसून स्वरा ही स्वतः NGOमधून बाहेर निघून गेलेली असते. कारण सर्वांना हे पाहून खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता स्वरा इथून का निघून गेली आणि ती कुठे गेली असेल हा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. त्यावर पोलीस म्हणतात, म्हणजे स्वरा स्वतः NGOमधून गायब झालेली आहे, परंतु आता ती गेली कुठे? तर लगेच मंजुळा म्हणते, हो ना, स्वरा नेमकं कुठे गेली असेल? त्यावर लगेच शुभंकर ठाकूर म्हणतो, आपण या मल्हार कामतचं घर चेक करायला पाहिजे, मला नक्कीच वाटतं याच्याच घरात स्वरा सापडणार आहे. तर लगेच त्यावर मल्हार म्हणतो, माझ्या घराची झडती घेऊस्तवर याच्याच हॉटेलची झडती घ्या, कारण मला 100% खात्री आहे याने स्वराला पळवलेलं आहे आणि याच्या हॉटेलवरती लपवून ठेवलं आहे. तर लगेच शुभंकर म्हणतो, नाही, तुझा खूपच जीव आहे ना स्वरावर, त्यामुळे तुझ्याच घराची झडती घ्यायला पाहिजे, तुझ्याच घरात स्वरा आहे. तर लगेच पोलीस म्हणतात, शांत व्हा तुम्ही दोघेही, दोघांच्याही घराची व हॉटेलची झडती होणार आहे आणि इथून मल्हार कामतचं घर जवळ आहे, त्यामुळे आपण आधी त्यांच्या घराची झडती घेऊ आणि मग हॉटेलची, चला पटकन असे म्हणून पोलीस तिथून निघतात. तर लगेच श्यामल स्वराला घेऊन त्या हॉटेलसमोर येते आणि हॉटेलसमोर बघते तर मल्हारचा मित्र पोलीस तिथे असतो. तो कायम श्यामलला घाबरवत असतो. तर लगेच श्यामल म्हणते, आता मी काय करू? तर लगेच श्यामल म्हणते, मी आता स्वराला एकटीला आतमध्ये पाठवते, तसंही माझं काम झालेलं आहे, मी तिला मोनिकाच्या पत्त्यावर पाठवलेलं आहे, त्यामुळे ती आतमध्ये जाईल व लगेच स्वराला आतमध्ये पाठवते व लगेच श्यामल तिथून निघून जाते. तर पोलीस मल्हारच्या घरी झडती घेण्यासाठी आलेले असतात. तर मल्हार म्हणतो, आपल्या मागे येणारा शुभंकर गेला तरी कुठे असा त्याला प्रश्न पडतो. तर इकडे स्वरा ही हॉटेलवरती आलेली असते. अभिजित तिला पाणी देत असतो. तर लगेच स्वरा म्हणते, काका दाढीवाले काका कुठे आहे, मला त्यांना भेटायचे. तर लगेच अभिजित म्हणतो, हो मी त्याला फोन करून कळवलंय, तो येतच असेल. तर शुभंकर लगेच मल्हारच्या घरी जाण्याचं टाळून स्वराला भेटण्यासाठी धावतच हॉटेलवरती येतो व धावत वळत येऊनच लगेच स्वराला मिठी मारतो आणि लगेच स्वराकडे प्रेमाने बघत असतो, कारण त्याला वाटते की स्वरा ही माझीच मुलगी आहे. तर मित्रांनो, पुढील भागात स्वरा ही शुभंकरकडून वचन घेते आणि त्याला खूप मोठे सत्य सांगते, हेच की मी मल्हार कामत व वैदेहीची मुलगी आहे, मी तुमची मुलगी नाही. हे ऐकून शुभंकरला खूप मोठा धक्का बसतो, परंतु हे तुम्ही कोणालाही सांगू नका. मग लगेच शुभंकर मल्हारला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातो आणि त्याला सर्व काही सत्य सांगतो की स्वरा ही तुझी मुलगी आहे आणि पिऊ ही माझी मुलगी आहे. तर मित्रांनो,